काय धरायचं आता चालू करू दनादन पुढे गेले ती आमची इकडे पाळी म्हणा. हाय गाइज, वेलकम टू न्यू ब्लॉग. हे गाइज, वेलकम टू आवर ब्लॉग. गाइज, दिस इज माय फ्रेंड सम्राट. आणि दिस इज यो कार ड्रायव्हर मामा. यो नाही थांब. दिस इज माय कार ड्रायव्हर. काय माझा नाही गाडी. थांब, कार ड्रायव्हर नाही रे. आमचे मित्र आणि गाडीचे चालक मालक सर्व सर्व. वी आर नाव इन विजय स्नॅप टाक अँड लुक ॲट हिम. ही कॅप्चर द मोमेंट्स. आयला मी दिसली किती म्हणते क्वालिटी इतकी पण नाही, पण आहे क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त आमच्याकडे मिळत. नाद करते काय. कसं आहे विजयदुर्ग यावाच लागते विजयदुर्ग. घरी बसून चालत नाही. सोपं नाही. 30,000 खर्च झाले. 30,000 झाला ना होण्याची शक्यता आहे. आणि असली येडझवी समुद्रात घातलेला आहे. थांबा काय लागा मी आलतो काय. हे लागा चला जाय मग. भिजलेला हा मला माहित आहे की काय मग गाणं काय. हाय गाईस. हे आमचे कनिष्ठ मित्र रोहन भैया मगर आणि आम्ही दोघे सर्वप्रथम गड चढत आहोत. बाकीचे बरोबर हे ह्या काय आहेत, स्टिअर आहेत गड चढण्यासाठी. आणि हा गडचा हा बुलंद असा दरवाजा मुख्य प्रवेशद्वार. काय नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय शिवाजी. महादरवाजा प्रत्न कीर्ती महापादम काहीतरी आहे. कडनं जावं असं परत मध्ये बघू. परत ही चला की इथं ही कशाला यायचं इथं परत मग. ही गोळ्याची तोफ हो का इथं. दारूचा गोळा हो. दारू गोळ्याचा आहे इथं ही तोप आहे. हाय गाईस, आय एम सम्राट पाटील. हा डबल हा काय डबल. हाय गाईस, आय एम सम्राट पाटील. माय ऑल टू देअर फ्रेंड्स. हॅलो. काय माहिती नसणार दोस्त आले ते बघा गडावर. दारू गोळा यो. हे काय दारू भरायची देख सकते आप. हे बघू शकता उचलतंय की हे दारू गोळा केवढा. हे दारू गोळा आहे आणि ह्योशाचा आहे. ते माहिष्मती मध्ये नाही ते फेकत बाहुबली ते तसलं ते दिसतोय. नाही दारू गोळा दिसतोय का. हा दिसतोय. हे आहे तोप. ही लहान तोप. ह्या तोपच नाव काय. अरे ही छत्रपती ब्रिगेड आहे. अरे ही दिलेली आहे. भेट दिलेली आहे. गोळ ठेवल्यात. ही परदेशी आक्रमणापासून वाचवण्यासाठी ह्या गोळ्याचा आणि तोपाचा उपयोग केला जायचा. ही उचललं तर म्हणायचं तुम्ही ही असणार आहे. ती ही मोठी आहे ती उचला. उचलणार कोंडाची परजत. इथे आहे गे. अरे बसलाय का तुम्ही. 25 साली. ही 6च्या दिला असेल 25 साली. ही तोप जुनी आहे. तेच की मग ही त्यांनी जोडलेला आहे. खूप जुनी आहे. ही जुनी आहे बघा. खाल्लं नाही. पेटवायचं कुठलं. पेटवायचं ही टाकते त्यात. आणि हा हिथून वात काढते ती. आणि ही वात पेटत गेली की दारू तसली ती आपली फटाकडे असते का त्यात कसं ती काढते ती थोडं वात अशी ह्याच्यात भरून काढते ती दारू तर ती लावते तिथं. आपण आता सध्या काय आहे ही दिसतंय. खलबत खाण्याकडे चाललेलो आहे.
खलबत खाना नंतर हे बघ ही घोड्यांची बाग आहे इथं दिसले का इथे घोडे बांधायचे जर डाव्या साईडला एक रस्ता गेलाय तो बघ तो वरती तिथं राणीमाल आहे सरदार राहायचे ना त्यांची घरं ते वर बघ ना चढावासारखं दिसलं का चढावा ते सरदार राहायचे त्यांची घर आहे. नंतर इकडनं सरळ गेलं की मोठं पाण्याचं तलाव आहे, धान्याचं कोठार आहे पुढं. आणि खूप वेळ असेल तुमच्याकडे तर इथं एक पायरी आहे, त्या पायरीवर चढा, त्या तटबंदीवर जावा, त्या तटबंदीवरला असा राऊंड मारून परत इथं याल, असा किल्ला फिरा. ए लाका या की दोघं तिघ. पिशो तर आता आपण चाललोय अशा प्रकारे नियोजन वगैरे आहे. तो व्ह्यू आपल्याला खूप भारी दिसत आहे. हा व्ह्यू आहे दुर्गाचा. इथून परकीय आक्रमणास लक्ष ठेवण्यासाठी मोठमोठे द्वार काढलेले आहेत. इथे आपण ध्वजारोहण करू शकतो, जे की 15 ऑगस्टला आता आपल्याला इथे दिसेल. 15 नाही, 15 ऑगस्टच आहे. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी वर्ग, येथे जमलेले तमाम आमचे मित्र आलेले 4 मित्र. कोण आहे रे? काय म्हटलं माहिती हायच लावलं इथं. काय आहे? दारुगोळा कोटा. दिशी तो गोळा, तोप गोळा दिसतंय ना? सगळं एवढं जायचं. उचलतं इकडे 15-20 किलो जाईल. जय तू. चला आता आपण चाललेलो आहे कुठला मार्ग? गुप्तहेर मार्ग. भुयार मार्ग. भुयार समुद्रात वर जायचंय. खाली तो आहे भुयारी मार्ग. तुमच्या आमच्या सोबत आहे तो वैभव जाधव. शो आहे भुयारी मार्ग. कसा आहे या का मागे एक माहिती ती. हे कुठून निघले इकडे? गाइस गाइस अब मेरे सारे चुतिया फ्रेंड्स आ गए हैं. सबको दिखा हुआ सारे चुतिया है. टायमिंग पडले ते. नाही नाही ते चालू स्क्रीन रेकॉर्ड चालू आहे. नाही नाही ही चुत्या पास टाकणार आहे मी आता. हे फोन जाईल माझा. इथं उडी टाकली 500 रुपये देणार. रोकठोक रोकठोक. 5,000 नाही गांडीत दम नाही. 5,000 थांबा आता मी फोटो काढतो जरा. अलिबाबाच्या विस्तोर आक्रमण 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 आक्रमण. वरनं जायचं राऊंड मारायचा. राऊंड मारायचा. वरनं सगळं दिसेल रे. या या तिथं गुप्त बैठक चालायची. गुप्त बैठक नाही चालायची. घोडा दरबार इथं दरबार असायचा.
दरबारात दलाल कोण बोलेल? एक नंबर पण चला आपल्याला रोहन माहिती सांगणार आहेत आता. रोहन हा दिस इज द व्हॉट इज दिस? गावात बघा गावात त्यात केळ बी आहे आमची. कुठं आहे केळ? हा तेव्हा ते केळ करदळ केळ आहे जंगली केळ आहे. चांगल्या बोले कू सम्राट कुठे गेला? सम्राट कुठं होता? गोविंद बुरुज आहे. थोडा स्टेप चालल्यावर एक प्रत्येकी बुरुज आपल्याला दिसत आहे. आतापर्यंत 3 बुरुज गेलेत. आता येणारा 4था बुरुज असणार आहे. आणि सगळ्यात थोडे हे त्रिमूर्ती चालत असून आपल्याला मार्ग दावत आहे. माग एका मागे एक सगळे चालत आहेत. ही मनोरंजन बुरुज आहे. गारवार आवाज वाढलाय. होय होय. इथं रोहनचं म्हणणं असं आहे की इथं आवाज वाढलेला आहे. इथून सैनिक कदाचित नॉर्मल बोलला तरी पलीकडला तटावर आवाज जात असेल. काय बोलताय? बरोबर भाई. तुम्ही संशोधन नवीन लावले काही? केळ दाखवा, केळ दाखवा इकडे. केळीचे मालक रोहन भैया मगर. पहिलवान रोहन भैया मगर. संपला विषय आता. काय दिसतंय? काय दिसतंय? काय का मला काय म्हणायचंय? पटतंय काय का? म्हणणार तुम्ही आता? हा? कायच बोलणार तुम्ही? शब्द नाही. आपल्या एकामेकाच्या खांद्यावर हात टाकून चाललोय. हातात हात देऊन कधी जाणार आपण? बोलण्यासाठी हा पुढल्याच वर्षी म्हणतात हे, पण विजयदुर्गला कशाला येईन पुढल्या वर्षी? जाय तिकडे हरिश्चंद्रवर गेलो. नोडी टाकली पाणी. नाही नाही मग असं जोड पालतं बर. पण पैसे पिटला हरिश्चंद्रवर. बघितलं मग ती वर चाललेली ना आणि असं आता कसं हम्म. बघायला गेलो तसं ऐका की विषय काय झाला? पोर चायनी 14-15 जण पोर होती हम्म. बरं का? बर. आता एक जण काय वाटलं माहिती पोराला? आता कसं मी बघत कोणाला वाटलं नसेल की असं माघार वळून बघते ते सगळं. हा. आणि तिला बी वाटलं असेल एक जण कोण तर बघल त्यात. हा बर. हा सगळं ए टू झेड मागं बघत होता आणि एकमेकाकडे बघतात हसतात या. कुठूनच केला त्याच्यात 10 पावला आपल्याला पुरत बघायला भेटते. ह्यो काय ह्यो हितनं करेक्ट दिसतो. अनलिमिटेड हे बघू शकता बोट गेलेले आहे तिकडे पाण्यासाठी. हो खळखळीत असं पाणी दिसत आहे. हो हे काय व्हिडिओ दावायचे लाटाच्या अंगावण्यासाठी केलंय. नाहीतर मला आधी फेस कसाच झालाय रे इथला. नाही साधनाचा नाही रे. तसली मासा आहे का? उलटी केली आहे. ती लय कुटीला विकतो. उलटी 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 लय केली. किती तर कुटीला विकती. चला गोळा करा मी. अंडी नसती उलटी सर्च करा तुम्ही. तुम्हाला काय माहितीये? चला ब्लॉगर. ए इथं ब्लॉगर आहे पण का बसलाय तुम्ही? फोटो काढायचा प्रयत्न जर केला आमच्याकडे पण आयफोन आहे मग. पण आम्ही काढत नसतो. तुमचं काय म्हणणं? मग जाऊ का मग? चला पुढे. व्यंकट बुरुज. किती बुरुज आहे त्या बघ की. पावला बुरुज आहे. 10 पावला सगळं सैनिक सैनिक व्यंकट बुरुज हा इथं. काय वाजतंय? कोणतर आलंय रे. तयारीत राहा. कोणतर आलंय. हमला हमला गोळा टाका. तोफा तयार ठेवा. पोर्तुगीज वर हमला. टाका पाण्यात उड्या.
हम तुम्हारे साथ है बेडकावणी जाचाल पुढे एका साजन याच्यात. हे पर्यटन फिरवण्यासाठी काय आहे? आपल्या रोजगार म्हणून बोट फिरवत असते ती. किल्ल्याचा कडे कोपरा धावता येते तो. अरे मासे मारे येते मासे. किती गावलं हे बा. गाडाच्या मधून मधून झाडं उगवलेले आहेत त्यामुळे गाडाचे जे बुरुज आहेत भिंती आहेत ते कमकुवत झालेले दिसून येतात आपल्याला. मोठमोठे दगड अशा प्रकारे आम्ही एन्जॉय करत आहोत विजयदुर्गला. इथे कदाचित पोस्ट नाही भेटणार पण कदाचित व्लॉग 100% पडणार आहे. आता शाह बुरुज आपलं इथं आलेलो आहे. 30 मिनिटाचा व्लॉग होतोय का आयचं? नियोजनाचे ज्यांनी नियोजन केलं ते चाल नाहीत. गौरव वाघ पण त्यांच्या नियोजनामुळे सर्व मुलं एन्जॉय करत आहेत. इथं काहीतरी आपल्याला आता बघायला भेटेल वेगळं कारण मागापासून आपण बुरुजच बघत आलो. इथं वर जायचं हो घर जावं लागतं आपल्याला. तिथं आपण जाणार आहे. तिथे कदाचित जुन्या पद्धतीचे आपल्याला राहणीमान काहीतरी गाऊ बघा. आपल्याला नाही सोनं बिनं नाही गावणार काय आपल्याला गाऊ शकते. हे काय आहे? हे आपण वेगळंच बघत आहोत. तिथे बघूया चल. अरे संडास बाथरूम आहे. हे आंघोळीचं आहे आणि हे टॉयलेट आहे. तुम्ही हात काढा कॅमेऱ्याचा. काय अरे 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 शेट 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 शे शेठ हो. इथं पाणी आलंय. नाद करते काय? शिंदे बुरुज नाद करते काय? शर्ट घाला शर्ट घाला उकड नाही काय कारण काय? शर्ट काढून काय म्हणजे काय दावा बॉडी धावताय का तुम्ही? पोरं जायची सगळी इथं. डबक्याला का वरकच जायचं आपल्याला. चला येत ना वर. म्हणून सांगत तू आधी ती बघू. नाही दिसतंय. अरे ही कुठं निघतोय माहित आहे का? डायरेक्ट फुट निघतोय मधनं जाडायला किती चान्स आहेत नाही. बघ कुठं खडा ध्यान ठेवत. अरे होय ला खडा कसा पडलाय? पाणी जात. पाणी जाण्यासाठी काहीतरी आहेत ना. अरे जात आहे जात चुनाचं आहे रे ती. तिथं ना आपण बघू शकता चुन्याचं. दर्या बुरुज आहे. आपण काय म्हणजे माझी तेवढे बघा. लेट असा मित्रांनो. मी इतकं उशीर झालं बडबड करतोय. महत्वाचं खूप सारी माहिती गोळा झाली पण व्हिडिओ स्टार्ट केला नव्हता त्यामुळं राडा झालेला आहे. तरी बाकी सर्वजण आहेत ते म्हणायला लागलेत की निम्यातूनच माघारी जावं. पण मी सध्या तुम्ही बघत असाल की मी सगळ्यांच्या पुढं चालतोय. मी म्हणतोय की सर्व गड फिरावं. हे इकडून फिरूनच चला म्हणत होते. आता आम्ही आलोय. सर्व काही आता फिरणार आहे मी. हा आतला आत बुरुज आहे ते बस बघताय तो. हा आतला बुरुज आहे. त्या बाहेर एक बुरुज आहे आणि लोक म्हणते ती समुद्रात पण भिंत बांधली आहे थोडीशी जेणेकरून की लाटा कमी प्रमाणात प्रभाव टाकावे. ते बऱ्याच ठिकाणी ते बघू शकताय तुम्ही की गडाची झीज झालेली. कदाचित खूप पिढ्या अजून हा गड आपल्याला पाहायला भेटेल. 400 वर्षातून वर्ष झाली पण थोडं कुठं तरी झीज झालेली दिसून येते आपल्याला. आता ही जी आहे ती दलिंद्री हवा कशी आहे तेव्हा चालते ती एका मागे एक. थांबा मी फ्रंट कॅमेरावर चालू सांगतो. बघता हे किल्ल्याचा मधला भाग आहे.
आता तिथे एक विहीर आलेली आहे, खूप मोठी आणि चांगली विहीर दिसते. त्याच्या पलीकडे आपण बघू शकता समुद्र आहे. ह्या कडाच्या खाली एक बारका कडा आहे, त्याच्या पलीकडे समुद्र आहे. आणि ही आलेला आहे समोर आपला आपण राणी महल, जे की मी व्हिडिओ चालू करायच्या आधी म्हणत होतो जिथं जायचंय, पण ते चुकीमुळे व्हिडिओ चालू झालेला नाही, त्यामुळे ते कॅप्चर झालेली नाही माहिती इथं. पण जेवढे आहे तेवढे कदाचित पुरेसे आहे तुमच्यासाठी. ह्याच्यात आता तुम्ही बघू शकता, ही पाणी नाही, पायऱ्या वगैरे खाली जाण्यासाठी आहेत, पण पाणीच नाही यात. बघू शकता तुम्ही. नुसतं हाय गायच म्हणते ती, त्याशिवाय त्यांना काही नाही झाले. आणि आपण पटापटा पायऱ्या चढून राणी महल मध्ये आलोय, जिथे की आपल्याला बघू शकता आपण. इथे कदाचित माणसे राहत असतील, फरशी आताच्या काळातल्या आहेत, त्यामुळे कदाचित इथे माणसं राहत असतील. इथे बघू शकता तुम्ही बाथरूम आहे. हे म्हणजे कदाचित खूप आताच्या काळात बांधलेलं दिसतंय. लागा माणसं राहत होती यात, होय माणसं राहत होती यात. हे राहण्यासाठी, पर्यटनाच्या राहण्यासाठी इथे ह्या खोल्या बांधलेल्या आहेत. यामध्ये प्रत्येक रूम मध्ये टॉयलेट बाथरूम दाखवलेला आहे. आणि बघू शकताय आता पुढील माहिती आमचे मित्र इथे हातात घेऊन सांगा. हा, शौचालय आहे, शौचालय प्रत्येक रूम मध्ये. राहण्याची सोय आहे. आणि हा बघू शकता, हा किती सुंदर असा आपल्याला बघायला भेटत आहे. हाय गाईज, हाय गाईज, व्हॉट गाईज, पप्पी या लवकर या. सबस्क्राईब करा, परत खरकट करते, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. या व्हिडिओला 2 लाख व्ह्यूज आले पाहिजेत. पैसे लवकर मिळाले पाहिजे बरं का. किती लोक 2 लाख फुटकाळ बोलला. फुटकाला 2 लाख रुपये नाही 2 लाख मिळलं पाहिजे. या हिशोबानं करा तुमचं. काय आपल्याला माहित नाही एवढं. 2 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे. बरं ठीक आहे, चला इकडून तुम्ही या तिकडून येत असतो. मित्रांनो हे बघा, खरा पर्यटनाचा आनंद घेणारे चैतन्य मगर अभिजित आणि अभिजित सावंत आणि त्यांच्याच पलीकडे चैतन्य भैया मगर. अतिशय सुंदर असा नजारा. आणि सारा बाजूला काय आहे पाणी येणार गेला. तिथं राहू कुठे गेलं. या ठिकाणी या ठिकाणी धान्याचं कोटरा आहे आणि हे दूध धान्य होत होते. हे पहा, अशा रीतीने धान्य येत होते. आणि तुमचे ब्लॉगर पकडा. ठीक आहे, ब्लॉगर आहे, आवडते ब्लॉगर. वाचा हा 18 वाचा. 18 ऑगस्ट किल्ले विजयदुर्ग हेलियमचे पाळणा घर. या दिवशी झालेल्या कागदात सगळ्या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश कागदाचा वेध घेतला. सकाळी 8:21 सुरू झाला. सूर्याचा शोध इथं लागलेला आहे. 9:32 या काळात सूर्यग्रहण होते. सर लॉकियर यांना सेक्टोग्राफर 587.49 नॅनोमीटर लहर लांबी असलेली एक पिवळ्या रंगाची रेष दिसली. या रेषेचा स्रोत सूर्याच्या तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यापैकी असला पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि त्याचं नाव दिले हेलियम. ग्रीक भाषेत हेलियस म्हणजे सूर्य. पुढे 25 वर्षांनी विल्यम्स रामसे यांनी हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब केले. यामुळे किल्ले विजयदुर्गला हेलियमची पाळणा दिली. बर बर ठीक आहे. भवानी प्रसन्न, भवानी मातेचं मंदिर आहे इथं. हे लय जुनं झाड दिसतं इथं. काय आहे इथं? काहीतरी विषय आहे. हे झाड कदाचित खूप जुन्या काळातलं असून हे संवर्धन करण्याचं काम इथं केलेलं आहे. इथे अँगल वगैरे लावून ह्याला हे केलेलं आहे, सुरक्षित केलेलं आहे. हे कदाचित, अरे
गुप्त गुप्त हेर मार्ग आहे हा. ओय यार गुप्त मार्ग आहेत ना. ओय ओय गुप्त मार्ग आहे. गुप्त मार्ग आहे. खूप खोल आहे हा. आणि यात बघू शकताय किती हा ना गुप्त घर असल्यावर हे बघा माझ्या सांगण्यावरून आता प्रत्येक एक जण येणार आहे. हा गुप्त मार्ग आहे. कुठं निघतोय कसा निघतोय कितीला खाली पर्यंत आहे हे आपल्याला माहित नाही पण हे आपण उडी टाकून पाहावे. पहावे आणि जो कोणी ह्याच्यात उडी टाकेल त्याला 500 रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. प्रथमेश भैया पवार यांनी मार्गदर्शन केलेले मार्गदर्शन हुडकून काढलेलं आहे. त्यांचे अभिनंदन. वाढ वाटते की राव पण. आड किती खोल आहे माहित नाही. कुठं जातंय माहित नाही. आणि आता आपण इथून असेच इथून रोड निघत आहे. हाय की रोड आहे. रोड आहेत ना. रोड आहेत ना. आलो मी. इथे बघू शकता काहीच असं नाही. चला माघारी लगे आलाय माझ्या मागे. लोकांना सर्व माहिती दिली पाहिजे आपण कुठं जावं कुठं नाही ती. मला येणार भांडणं लागली सारखी भांडणं लागली. तर आपण आता विजयदुर्ग पूर्ण फिरून झालेलो आहे आणि आता आपण चाललेलो आहे काय करायचं चाललोय बदबदी करायची. त्याच्या आधी आपली पोटपूजा करायला आम्ही चाललेलो आहे. कोण आहे ती? अरे गँग कुठं आहे? गँग लय दमन येते नाही. एकच प्लेअर पुढं आहे फक्त. बाकी सगळी महाग आहे ती. आता मस्तपैकी आज उपास आहे. आज काय खायला भेटते का नाही. नाहीतर आता दुपारचं जेवण करून डायरेक्ट संध्याकाळी उपास उपास काही सोडते संध्याकाळी नाही कधी पण तसं काय नाही. दुपारच्या नंतर उपास सोडलं तर चालतंय. बरं ठीक आहे. संध्याकाळी काय दिसला असेल आहे ते क्लिअर करून. चला तर आजचा व्लॉग विजयदुर्गचा इथेच संपत आहे. भेटूया आपण पुढल्या व्लॉगला. चला.